हॅलो, हाय एव्हरीवन. कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एस-पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 6 लेसन नंबर 3 इन द वर्ड्स ऑफ नंबर्स. चला तर येथे आपल्याला रिव्हिजन देण्यात आलेलं आहे, पाहून घेऊया. तर काही नंबर्स देण्यात आलेले आहेत पहा 3, 0, 5, 9, 7 हे नंबर्स देण्यात आलेला आहे. या नंबरचा वापर करून आपल्याला येथे 5 डिजिट लार्जेस्ट नंबर आणि 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर येथे तयार करायचा आहे एकदाच यांचा वापर करून. आणि त्यानंतरनं या नंबर्समध्ये आपल्याला 100 प्लेसला कुठला नंबर येतो, त्याचं प्लेस व्हॅल्यू काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. चला तर पाहून घेऊया. तर आन्सर येईल, लार्जेस्ट नंबर आला 97,530 आणि स्मॉलेस्ट नंबर तयार झाला 30,579. तर त्यांच्या इथे सगळ्यांचे प्लेस व्हॅल्यू आपण लिहून घेतलो, पण इथे आपल्याला फक्त 100 प्लेस व्हॅल्यू सांगा म्हटलेलं आहे. तर इथे आपल्याला 100 प्लेस व्हॅल्यूला कोण दिसून येत आहे हो? तर हा 5 हा नंबर जो आहे बोथ साईडला लार्जेस्ट नंबरमध्ये सुद्धा आणि स्मॉलेस्ट नंबरमध्ये सुद्धा हा 5 हा नंबर कुठे दिसून येत आहे? आपल्याला 100 प्लेसला दिसून येत आहे. दॅट आफ्टर येथे आपण नॅचरल नंबर्स आणि होल नंबर्स पाहणार आहोत. पहा, नॅचरल नंबर म्हणजेच काय? इझिली सांगते तुम्हाला. जे नंबर्स कुठून स्टार्ट होतात? 1 पासून स्टार्ट होतात आणि अनकाउंटेबल असतात. म्हणजेच काय? ज्यांना आपण काउंट करू शकत नाही इतके नंबर्स. पण कुठून स्टार्ट होणार? 1 पासून स्टार्ट होणार. त्यालाच येथे आपण नॅचरल नंबर असे म्हणतो. म्हणजेच काय? तर इथे लिहून दाखवले पहा, नॅचरल नंबर हा कुठून स्टार्ट होणार आहे? 1 या नंबर पासून स्टार्ट होणार आहे. आणि डॉट 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 म्हटल्यावर याचा अर्थ काय असणार आहे? इथे ज्यांना आपण काउंट करू शकणार नाही इतके नंबर्स इथे असणार आहेत, त्यालाच आपण येथे अनकाउंटेबल पण म्हणू शकतो किंवा इनफायनाईट नंबर्स असं म्हणू शकतो. तर तेच इथं खाली आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पहा, नंबर्स यूज करा म्हटलेलं आहे. 1 2 3 डॅश 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 म्हटलेलं आहे एका ग्रुपमध्ये. आणि हे नंबर्स काउंटिंग नंबर्स आहेत का म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या काउंटिंग नंबर्सलाच येथे नॅचरल नंबर असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि खाली सांगण्यात आलेलं आहे की नॅचरल नंबर हा काय आहे? इनफायनाईट आहे. इनफायनाईट म्हणजेच काय? अनकाउंटेबल, ज्यांना आपण काउंट करू शकत नाही. आणि आपण डेली यूजमध्ये लार्ज नॅचरल नंबरचा वापर मेनी प्लेसेसवर करतो, वेगवेगळ्या ठिकाणी करतो. तर खाली आपल्याला एक्झाम्पल्स दिलेलं आहे. 2011 नुसार एका सिटीचं पॉप्युलेशन होतं इतकं. तर तुम्ही काउंट करू शकता. आणि बुक एक्झिबिशनमध्ये किती बुक्स होते? तर इथे नंबर्स देण्यात आलेले आहे, ते तुम्ही काउंट करा. हे दोन्ही सुद्धा काय आहेत? नॅचरल नंबर आहेत. दॅट आफ्टर येथे थिंक अबाउट इट म्हटलेलं आहे, विचार करा असं म्हणलेलं आहे. जे नंबर 1 पासून स्टार्ट होतात, कुठून? 1 पासून स्टार्ट होतात, त्यांना नॅचरल नंबर्स म्हणतात. हे आत्ताच आपण पाहिलो. तर येथे नॅचरल नंबरचं काय करण्यात आलेलं आहे? ॲडिशन करण्यात आलेलं आहे. पहा, 7 + 5 आन्सर भेटलं 12. 12 पण हा काय आहे? नॅचरल नंबर आहे. त्याचप्रमाणे या नॅचरल नंबरचं इथे काय करण्यात आलेलं आहे? मायनस करण्यात आलेलं आहे. तर आन्सर भेटला आपल्याला 2. तर हा 2 सुद्धा काय आहे? नॅचरल नंबर आहे. पण जेव्हा आपण 5 - 5 करतो तेथे आपल्याला भेटला 0. पण 0 हा नंबर, तर आत्ताच आपण पाहिलं नॅचरल नंबर स्टार्ट कुठून होतात? 1 पासून स्टार्ट होतात. पण या नॅचरल नंबर्समध्ये 0च नाहीये. 0 आहे का? नाहीये. पण येथे जेव्हा आपण मायनस केलो नॅचरल नंबर्स 5 - 5 तिथं आपल्याला भेटलं 0. पण 0 हा नॅचरल नंबर आहे का हो? असं इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर 0 हा नॅचरल नंबर नाहीये. तर 0 नंबर हा कशात येणार आहे? होल नंबरमध्ये येणार आहे. कशात येणार आहे? होल नंबर्समध्ये येणार आहे. तर याच रिलेटेड इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. 0ची जी डिस्कव्हरी झालेली आहे ती कशी झालेली आहे? येथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पहा, इथे आपल्याला 0 आपल्याशी बोलतोय. पहा, माझ्याशिवाय तुम्ही कशाचाच वापर इथे करू शकत नाही असं तो म्हणतोय. 0 हा माझा सिम्बॉल आहे. मी कुठं जन्मलो? तर मी इंडियात जन्मलो असं म्हणतोय. आणि मी जर नसलो असतो तर वर्ल्डमध्ये भरपूर कन्फ्युजन झाले असते, असं तो आपल्याला म्हणतो आहे.
आपण 1 to 9 नंबर्स घेऊ शकतो. पण जर आपल्याला डेका लिहायचा असेल, डेका म्हणजेच काय 10 लिहायचं असेल, तर 1च्या नंतरनं आपण लावतो इथे 0. जर 0चा शोध झाला नसता, तर येथे आपण 10चे पुढचे जे नंबर्स आहेत, 9 आफ्टरचे पुढचे सगळे जे नंबर्स आहेत, त्यांना आपण काउंट करू शकलो नसतो. फक्त नंबर्स कुठपर्यंत काउंट करू शकलो असतो आपण? 1 to 9 पर्यंतच काउंट करू शकलो असतो. त्यामुळे माझ्याशिवाय तुम्ही भरपूर कन्फ्युजनमध्ये असला असता, असं 0 आपल्याला म्हणतोय. तर आउटसाइड ऑफ इंडियामध्ये आपल्या 0ला वेगवेगळी नावं आहेत, जसं व्हाईट, शिफर, झिफ्र, झिफ्रा, झिफ्र असे वेगवेगळी नावं आहेत. त्याला ट्रान्सफर होऊन तो इंग्लिशमध्ये तयार झालेला आहे 0. आणि याचं इम्पॉर्टन्स इतकं आहे की एक्स्ट्रीमली युनिक आहे आणि मी एका नंबरच्या पाठीमागं लागलं तर त्याची व्हॅल्यू काय होणार आहे? 10 टाइम्स इन्क्रीज होणार आहे. पहा, हा जर 5 नंबरचा असेल, या 5च्या पुढं जर आपण 0 लावलो, तर हा 5चा झाला 50. म्हणजेच काय? 5 हा 10 टाइम्सनं बिग झाला. पहा, 5 ला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 50 भेटतंय ना. मग कुठलाही नंबर आपल्याला 10 टाइम्स बिगर भेटणार आहे. कधी? जेव्हा आपण येथे 0 ॲड करणार आहोत. तर हेच आता आपण पाहिलं. जो 0 आहे 5 - 5 केल्यानंतर इथे 0 भेटला. तर 0 हा नॅचरल नंबरमध्ये येत नाही. तर कुठं येतो हा 0? तर होल नंबरमध्ये येतो. कुठं येतो? होल नंबरमध्ये येतो. चला तर ते पाहून घेऊया. इथे आपल्याला हेच सांगण्यात आलेलं आहे, जेव्हा नॅचरल नंबरच्या सेटमध्ये 0 ॲड होतो. कशात? नॅचरल नंबरमध्ये जेव्हा 0 ॲड होतो, तेव्हा त्या नंबर्सना आपण होल नंबर्स असे म्हणतो. काय म्हणतो? होल नंबर्स म्हणतो. म्हणजेच काय? याच्यावरून आपल्याला काय समजून आलं, की होल नंबर जो आहे, हा जो होल नंबर आहे, कुठून स्टार्ट होतो? 0 पासून स्टार्ट होतो. पण नॅचरल नंबर हा कुठून स्टार्ट होतो? 1 पासून स्टार्ट होतो. होल नंबरमध्ये सगळे नॅचरल नंबर्स आहेत. फक्त एक एक्स्ट्रा 0 ॲड झालेला आहे. त्यालाच येथे आपण होल नंबर असे म्हणतो. पण नॅचरल नंबर हा स्टार्ट कशापासून होणार आहे? 1 पासून होणार आहे. तर खाली आपल्याला काही एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत. पहा, आपल्याला जगातले सगळ्यात उंच अशा माउंटेन्सचे इथे नावं देण्यात आलेली आहेत आणि त्यांची हाईट सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तर त्यांना येथे आपल्याला काय करायचे आहे, त्या रिलेटेड काही क्वेश्चन्स इथे विचारण्यात आलेले आहेत. चला तर ते पाहून घेऊया. तर फर्स्ट वन क्वेश्चन इथे विचारण्यात आलेला आहे, हाऊ मेनी मीटर्स हायर इज द माउंट एव्हरेस्ट दॅन द मकालू? माउंट एव्हरेस्टमध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे, तर हा माउंट एव्हरेस्ट जो आहे ते मकालूपेक्षा किती उंच आहे, असे इथे विचारण्यात आलेलं आहे. तर आन्सर येईल 364 मीटर. या दोघांचं तुम्ही मायनस केलात तर तुम्हाला हे आन्सर इथे भेटून जाईल. तर B1 इथे विचारण्यात आलेलं आहे, राईट द नेम्स ऑफ पीक्स इन असेंडिंग ऑर्डर दिअर हाईट्स. तर हे सगळे जे हाईट्स आहेत, या सगळ्या हाईट्सना आपल्याला असेंडिंग ऑर्डर्समध्ये लिहायचं आहे. म्हणजेच काय? स्मॉल नंबर टू बिग नंबर. तर आन्सर येईल. अशा प्रकारे येथे आपण असेंडिंग नंबर्स लिहून घेऊ शकतो. तर C1 येथे देण्यात आलेला आहे, राईट द नेम्स ऑफ द पीक्स इन डिसेंडिंग ऑर्डर्स इन देअर हाईट्स. आता या सगळ्या हाईट्सना आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर्समध्ये लिहायचं आहे. म्हणजेच काय? बिग टू स्मॉल. चला तर लिहून घेऊया आणि हे तुम्ही पाहून घेऊ शकता. तर याच्यावरून आपल्याला काय समजून आलं, जो होल नंबर आहे तो कुठून स्टार्ट होतो? 0 पासून स्टार्ट होतो आणि 0 हा सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे. त्याचप्रमाणे नॅचरल नंबरमध्ये सुद्धा सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे 1. तर पाठीमागच पाहायचं होतं, मी तुम्हाला सांगितले नाही. तर याच्यावरून इथे समजावून सांगते. तर नॅचरलमध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे 1 आणि होल नंबरमध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे 0. तर येथे विचारण्यात आलेलं आहे, तर होल नंबरमधलं तुम्ही लार्जेस्ट सगळ्यात बिगेस्ट नंबर सांगू शकता का? असं इथे विचारण्यात आलेलं आहे. तर आपण सांगू शकत नाही. कारण होल नंबर पण काय आहे? इनफायनाईट आहे. इनफायनाईट म्हणजेच काय? ज्यांना आपण काउंट करू शकत नाही. दॅट आफ्टर येथे आपल्याला मॅथमॅटिकल डिस्कशन देण्यात आलेलं आहे. तर खाली आपल्याला काही
क्वेश्चन्स विचारण्यात आलेला आहे. चला तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करून घेऊया. तर काय म्हणतात पहा. आसावरी वॉन्ट टू बाय अ लॅपटॉप अँड अ मोबाईल फोन. तर आसावरीला एक लॅपटॉप विकत घ्यायचा आहे आणि एक फोन विकत घ्यायचा आहे. राईट डाउन द अप्रॉक्सिमेट अमाउंट शी विल नीड टू बाय दोज आयटम. तर या दोन आयटम्सला आपल्याला असे अमाउंट्स येथे लिहून घ्यायचे आहेत की ती काय करू शकेल, ती बाय करू शकेल आणि त्याच्यावर क्वेश्चन्स तयार करा म्हटलेला आहे. फ्रेम अँड सॉल्व्ह द वर्ड प्रॉब्लेम. एक वर्ड प्रॉब्लेम येथे तयार करा म्हटलेला आहे. क्वेश्चन तयार करा म्हटलेला आहे आणि त्याला सॉल्व्ह करा म्हटलेला आहे. ज्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये तिथे तुम्ही ॲडिशन्स पण करणार आहात आणि सबस्ट्रॅक्शन पण करणार आहात. असा वर्ड प्रॉब्लेम येथे आपल्याला तयार करायचा आहे. चला तर पाहून घेऊया. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. येथे आपण लॅपटॉपची प्राइस 40,000 लिहिलो आणि मोबाईल फोनचं जे प्राइस आहे इथे आपण लिहिलं 15,000. तर येथे आपण अशा प्रकारे सांगू शकतो पहा. लॅपटॉप प्राइस 40,000, मोबाईल फोन प्राइस 15,000. तर एक्झाम्पल वर्ड प्रॉब्लेम. तर वर्ड प्रॉब्लेम तयार करून घेऊया. तर काय होईल पहा. ॲडिशनसाठी येथे आपण क्वेश्चन्स तयार करतोय. आसावरी वॉन्ट टू बाय लॅपटॉप फॉर ₹40,000 अँड मोबाईल फोन फॉर ₹50,000. व्हॉट इज द टोटल कॉस्ट. तर टोटल कॉस्ट किती होणार आहे इथे आपल्याला सांगायचं आहे. दोन्ही जर ती बाय करणार असेल, दोन्ही जर ती विकत घेणार असेल तर किती पैसे लागतील, किती कॉस्ट होतील. तर हे झालं पहिलं आपलं ॲडिशनचं. इथे आपण ॲडिशन करतोय. तर आन्सर येईल. Answer is equal 40,000 plus 15,000 is equal ₹55,000. हा झाला ॲडिशन. तर सेकंड वन आता आपल्याला करायचं आहे सबस्ट्रॅक्शन. तर त्यासाठी क्वेश्चन्स येणार आहेत. हाऊ मच मोर डज द लॅपटॉप कॉस्ट दॅन द मोबाईल फोन. तर लॅपटॉपचं प्राइस मोबाईल फोनपेक्षा किती जास्त आहे इथे आपल्याला सांगायचं आहे. तर आन्सर येईल 40,000 minus 15,000 is equal 25,000 rupees more than the mobile phone. असं आपण इथे ॲडिशन सुद्धा करू शकतो आणि सबस्ट्रॅक्शन सुद्धा इथे करू शकतो. चला तर येथे आपल्याला त्या रिलेटेड प्रॅक्टिस सेट 3.1 येथे देण्यात आलेला आहे. तर समजून घेण्याचा येथे प्रयत्न करून घेऊया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे. राईट इन द फॉलोइंग नंबर्स इन द वर्ड. तर हे सगळे नंबर्स आपल्याला कशात लिहायचे आहेत, इनवर्ड्स मध्ये लिहायचे आहेत. चला तर लिहून घेऊया. तर फर्स्ट वन आहे 49 करोड 38,67,521. तर सेकंड वन आहे 28 करोड 41,57,649. अँड थर्ड वन आहे 2 करोड 37,50,145. अँड फोर्थ वन आहे 6 करोड 79,81,049. तर अशा प्रकारे येथे आपण इनवर्ड्स कंप्लीट करून घेऊ शकतो. तर सेकंड क्वेश्चन येथे आपल्याला सांगण्यात आलेला आहे. राईट ॲप्रोप्रिएट सिम्बॉल्स इन द बॉक्स दॅट इज द. हे सायन्स आपल्याला इथे लिहायचं आहे. जो बिगर आहे, जो बिगर नंबर असणार आहे त्याच्यासमोर आपल्याला साइन पुट आउट करायचं आहे. तर येथे आपल्याला 59 लाख दिसून येत आहे. तर इथे आपल्याला 64 लाख दिसून येत आहे. तर 59 लाख हा 64 लाख पेक्षा काय आहे, स्मॉल आहे. तर साइन कुठं येणार, या साईडला येणार. कुठं, 64च्या साईडला येणार. तर इथे आपण साइन करून घेऊया. दॅट आफ्टर येथे देण्यात आलेला आहे 7,579 दिलेला आहे आणि बाजूला येथे आपल्याला 0 दिलेला आहे. तर 0 हा पॉझिटिव्ह नंबर पेक्षा कधीही स्मॉल राहतो. तर साइन येईल या साईडला. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे थर्ड वन 48,579 आणि येथे देण्यात आलेला आहे 48,579. दोघांचीही व्हॅल्यू इक्वल आहे, सेम आहे. तर इथं आपण इक्वल साइन देऊया. अँड लास्ट वन आहे 0 अँड 700. येथे देण्यात आलेला आहे 0 हा नंबर पॉझिटिव्ह नंबर पेक्षा काय असतो, स्मॉल असतो. तर येथे साइन येईल या साईडला. दॅट आफ्टर थर्ड वन क्वेश्चन इथे देण्यात आलेला आहे. सॉल्व्ह म्हटलेला आहे. फर्स्ट वन क्वेश्चन आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, मायनस करायचं आहे. चला तर करून घेऊया.
तर अशा प्रकारे येथे आपण करून घेऊ शकतो. पहा 4 - 4 झाला 0, 5 - 5 झाला 0, 7 मधून 2 कट झाले, येथे आलं 5 आणि येथे काय झालेलं आहे, बोरोइंग झालेलं आहे, 5 कट झालेला आहे, हा 5 वर बसलेला आहे आणि या 9 मधून 1 हा नंबर या साईडला गेलेला आहे आणि हा झालेला आहे 8. तर 15 मधून जेव्हा आपण 8 कट करतो तर आपल्याला इथे भेटेल 7 आणि 8 - 3 जेव्हा करतो इथे आपल्याला भेटणार आहे 5. अँड सेकंड वन क्वेश्चन आहे त्यांचं येथे आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन करायचं आहे. तर तुम्ही ऍडिशन कॅरी करून करू शकता. अँड दॅट आफ्टर फोर्थ वन क्वेश्चन इथे देण्यात आलेला आहे. काय सांगण्यात आलेलं आहे पहा. द एक्सपेंडिचर ऑन स्कूल अँड न्यूट्रिशन इन द मंथ ऑफ जून वॉज 87,000. तर येथे म्हणण्यात आलेलं आहे स्कूलमध्ये जे न्यूट्रिशनसाठी कशासाठी पोषक तत्व भेटावं म्हणून खर्च केला जातो. किती खर्च झालेला आहे जूनच्या मंथमध्ये, किती खर्च करण्यात आलेला आहे, तर येथे 87,000 रुपीज खर्च करण्यात आलेला आहे. इफ इट बिकम 1,69,000 इन मंथ ऑफ जुलै. तर जूनमध्ये एवढा खर्च झालेला आहे, तर जुलैमध्ये काय झालेला आहे, हा खर्च वाढलेला आहे. किती वाढलेला आहे, 1,69,000 रुपीज इथपर्यंत वाढलेला आहे. तर दोन्हीही मंथचे म्हणजेच काय जून आणि जुलैचे टोटल खर्च किती आहे इथं विचारण्यात आलेला आहे. जून आणि जुलैचं टोटल एक्सपेंडिचर म्हणजेच काय खर्च किती झालेला आहे हे इथं आपल्याला सांगायचं आहे. हाऊ मच मोर वॉज द एक्सपेंडिचर इन मंथ जुलै दॅन इन जून. आणि जुलैमध्ये जूनपेक्षा किती अधिक जास्त खर्च झालेला आहे हे इथं आपल्याला सांगायचं आहे. तर आन्सर येईल पहिला आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन करायचं आहे. टोटल किती झालेला आहे म्हणजेच काय ऍडिशन इथं करायचं आहे. जूनचा खर्च आणि जुलैचा खर्च किती झालेला आहे इथं आपल्याला लिहून घ्यायचं आहे. त्यालाच इथं काय म्हणलेलं आहे, टोटल एक्सपेंडिचर फॉर जून अँड जुलै. तर आन्सर आहे जूनमध्ये झालेला आहे 87,000, तर जुलैमध्ये झालेला आहे 1,69,000. तर टोटल किती झालं खर्च, रुपीज 2,56,000 येथे झालेला आहे. कधी, जून अँड जुलैमध्ये. तर सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे, जुलैमध्ये जूनपेक्षा किती जास्त खर्च झालेला आहे हे इथं सांगायचं आहे. तर इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे. तर आन्सर आहे हाऊ मच मोर वॉज स्पेंट इन जुलै दॅन जून असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर आन्सर आहे 1,69,000 मायनस का केलो, कारण जुलै मध्ये जेवढं खर्च झालेला आहे तेवढं इथे जूनला मायनस करायचं आहे. म्हणजेच 1,69,000 मधून 87,000 आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. आणि जसं मायनस केलं आपल्याला येथे भेटला 82,000 रुपीज एक्स्ट्रा, म्हणजे काय झालेला आहे, खर्च झालेला आहे, एक्सपेंडिचर झालेलं आहे. कधी, इन जुलै मंथ. तर अशा प्रकारे हे सम्स आपण सॉल्व्ह करून घेऊ शकतो. दॅट आफ्टर फिफ्थ वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे. इन द फायनान्शियल इयर an organization deposited 9,25,498 in income tax in the month of February and 11,49,555 in income tax in month of March with the income tax department. How much total income tax was deposited in the 2 months? तर 2 मंथ मध्ये फेब्रुवारी महिन्यात इतकं पे करण्यात आलं इन्कम टॅक्स आणि मार्च महिन्यात इतकं पे करण्यात आलं. तर दोन्ही महिन्यात टोटल किती इन्कम टॅक्स पे करण्यात आलं असं इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर आन्सर आहे फेब्रुवारीत एवढं डिपॉझिट केलं गेलं म्हणजेच काय भरलं गेलं, मार्च मध्ये सुद्धा एवढं इन्कम टॅक्स भरण्यात आलं. तर दोघांचं टोटल किती होणार, गोल काय आहे, एम काय आहे, आपल्याला टोटल किती होणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आन्सर आहे इन्कम टॅक्स डिपॉझिटेड फेब्रुवारीमध्ये एवढं पे केलो आणि मार्चमध्ये एवढं पे केलो, दोघांना ऍड केलो तर टोटल किती रुपीज आपण इन्कम टॅक्स डिपॉझिट केलो, तर 20,75,003 रुपीज हे काय केलेलं आहे, डिपॉझिट केलेलं आहे किंवा पे केलेलं आहे असं आपण सांगू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3 इन द वर्ड्स ऑफ नंबर
प्रॅक्टिस सेट 3.1 पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.